म्हणतो, म्हणजे रिपोर्ट्समध्ये काही आढळत नाहीत. 2-2, 4-4 वर्षांची फाईल घेऊन पेशंट्स आलेले असतात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, HSG नॉर्मल आहे, सगळे हार्मोनल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पाळी वेळेवर येते आणि तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही. अशा अनएक्सप्लेन फर्टिलिटीमध्ये आयुर्वेद काही करू शकतो का? निश्चित आयुर्वेद यामध्ये मदत करतं. बघा, आयुर्वेदाचं प्रिन्सिपल असं आहे की शुक्र धातू हा शेवटचा 7वा धातू आहे. पहिला धातू जर उत्तम असेल तर शुक्र धातू पण उत्तम असेल. अर्थातच गर्भधारणेमध्ये किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये बीजाचा रोल हा निश्चितच महत्वाचा आहे, पण बाकीचे धातू ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आमच्याकडे अशा केसेस जेव्हा रिपोर्ट घेऊन येतात, डॉक्टर हे सगळं नॉर्मल आहे पण मला प्रेग्नन्सी राहत नाही, मग त्यांना असं सांगावं लागतं की आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही दोष आहेत त्यातल्या फक्त 40% दोष रिपोर्टवर कळत असतात. राहिलेले 60% दोष हे वैद्याला नाडी उदराचं परीक्षण करून त्या व्यक्तीची सारता पाहून आम्हाला करावं लागतं. मग तिच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं आम्ही दशविध परीक्षा केल्यानंतर लक्षात येतं आणि मग त्यांना सांगतो की अरे तुझ्यामध्ये हे पण आहे, तुझ्यामध्ये पित्ताचा इतका प्रचंड त्रास आहे, तुला संधिवाताचा पण त्रास आहे, काहीतरी इन्फेक्शियस पॅथॉलॉजी तुझ्यामध्ये घडती आहे, पित्त होते म्हणून मी अँटासिड घेते, कधीतरी हे दुखतं ते दुखतं म्हणून काही अनाल्जेसिक्स घेते, हे असं माझं सारखं चालू आहे किंवा काही ना काही तक्रारी आहेत. अशा वेळी गर्भधारणेची जी नाजूक प्रक्रिया आहे ती घडू नाही शकत. की बीज शुद्धीसाठी सुद्धा आपल्याकडे कपल येत असतात. कारण आयुर्वेद काय सांगतं, प्रेग्नन्सी शुड बी प्लॅन्ड. मग प्लॅन्ड म्हणजे कसं सांगितलं आयुर्वेदाने, माझा बंगला होऊ दे, गाडी होऊ दे, नोकरी होऊ दे, एवढा बँक बॅलन्स होऊ दे, त्याला नाही प्लॅनिंग सांगितलं. आयुर्वेद असं सांगतं की किमान 2 महिने गर्भधारणेच्या आधी बीजशुद्धी करा.